जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम मित्रांनो. आपण मागे एकदा म्हटलं होते की CET बाबत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवू म्हणून. पण पहिला जो व्हिडिओ होता त्यावेळेस कोणीही दुसऱ्या व्हिडिओची मागणी केली नाही, कोणीही त्याबाबत कमेंट केली नाही, म्हणून आम्ही आतापर्यंत धीर धरला. पण आता आम्हाला वाटते की आपल्याला जे माहीत आहे ते लोकांना सांगितले पाहिजे. ज्यांचे पाल्य मुलगा असो मुलगी असो जे 10वीत आहेत ते कन्फ्यूज असतात की कुठे ॲडमिशन घ्यायचं, कसं घ्यायचं, ॲडमिशन प्रोसेस कशी असते. ते एखादा काउन्सिलर हायर करतात, तर ते यांच्याकडून 2-3 हजार रुपये काढून घेतात. मग कुठं कोणतं तरी 1-2-4 कॉलेजेस सांगतात, तिथे ॲडमिशन त्यांना घ्यावं लागतं. नंतर पश्चाताप होते की अरे आम्हाला तर COEPमध्ये जागा भेटली असती. हो, मी काय म्हणतो COEP. तर आजचं मी अपडेट सांगतो. आज किती तारीख आहे? 11 सप्टेंबरच असेल. हा चला एक दिवस मागे पुढे असू शकते, आता कॅलेंडर पाहायला वेळ नाही. तर सुरुवात करूया. टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र 1009 जागा शिल्लक आहेत. 1009 1009 जागा शिल्लक आहेत. COEP, हो पुन्हा ऐकून घ्या, COEP पुणेचं कॉलेज 142 जागा त्या ठिकाणी रिकाम्या आहेत. 4ही राऊंड संपले आहेत, तरीही 142 जागा त्या ठिकाणी रिकाम्या आहेत. त्यातून CS साठी 21 आणि इलेक्ट्रिकलसाठी 22 जागा शिल्लक आहेत. VJIT साठी 61 जागा शिल्लक आहेत. कॅप राऊंडची वेळ संपली. आता हे जागा स्पॉट राऊंडने भरणार आहेत. ऐकून घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला ॲडमिशन सुरू होण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत मोफत सल्ला आम्ही देणार आहोत. आमचं नाव ब्रँड आहे, आम्ही उगं नाही बोलत. PICT 105 जागा शिल्लक आहेत. SPITमध्ये 48 जागा शिल्लक आहेत. VITमध्ये 433 जागा, 433 433 एवढ्या जागा शिल्लक आहेत. ह्या जागा आता ओपनमधून भरणार आहेत. ओपन आहोत म्हणून रडणाऱ्यांनो बघून घ्या, तुमच्यासाठी ही जागा रिझर्व राहणार आहे. एवढंच आहे, तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागणार आहे आणि यातून तुम्हाला सवलत भेटणार नाही. सवलत कोणती शासकीय जी सवलत आपण घेतो ॲडमिशन झालं की शासकीय काही योजना असतात ते भेटणार नाही. पण ॲडमिशन तुमच्यासाठी कन्फर्म आहेत. बघून घ्या. PCCOE 99 जागा तुमच्यासाठी शिल्लक आहेत. जा, लवकर जा. स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन तुमचं शक्य आहे. कोणीही आत्तापर्यंत ॲडमिशन घेतलं नसेल त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि तुमच्या आवडीचा समजा एखाद्याला ट्रेड भेटला नसेल तर त्यांनीसुद्धा आपलं ॲडमिशन कॅन्सल करता येते. 13 सप्टेंबरपर्यंत त्याला ॲडमिशन कॅन्सल करता येते आणि स्पॉट राऊंडद्वारे तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येते. पण फायदा आर्थिक होणार नाही, तुमच्याला चॉईसचाच होईल, कारण आता फुल फीसमध्ये हे ॲडमिशन होणार आहेत. क्युमिन्स मुलींसाठी महिलांसाठी एकदम परफेक्ट चांगलं कॉलेज, फक्त जिथं महिलाच शिकतात त्या ठिकाणीसुद्धा 46 जागा शिल्लक आहेत. किती? 46 जागा शिल्लक आहेत. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगली 75 जागा शिल्लक आहेत. बघा, विचार करा. आमच्या चॅनल किमान सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे मुलं जरी शाळेत शिकत असतील, भविष्यात ह्या चॅनलचा तुम्हाला फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतो. आणि महत्त्वाची एक गोष्ट सांगतो, OBC आणि SBC ह्यांना जातीचे प्रमाणपत्र जमा करण्यासाठी सुपूर्द करण्यासाठी 6 महिन्याची वेळ एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे आता व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट नसेल OBC आणि SBCसाठी, त्याच्यासाठी वेबसाईटवरती स्पेशल सांगण्यात आलं आहे की 6 महिन्याची डेट एक्सटेंड करण्यात आली आहे. आणि 13 सप्टेंबरच्या आधी कुणीही कुठेही ॲडमिशन घेतलं असेल तरी लक्षात घ्या, ऐकून घ्या. 13 सप्टेंबर, आज आहे 11 की 10, जे असेल, आज 10च आहे, 10 सप्टेंबर. तर 13 सप्टेंबरच्या आधी कोणालाही ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल, तुम्ही भरलेली सगळी फीस तुम्हाला परत मिळते. 1 रुपयाचाही नुकसान होणार नाही. आणि कुठंही तुम्हाला आवडीचा एखादा कॉलेज घ्यायचा असेल किंवा पुढच्या वर्षी शिक्षण घ्यायचं असेल किंवा तुम्हाला ॲडमिशन कोणत्या तरी कारणाने कॅन्सल करायचं असेल आणि पूर्ण फीस घ्यायची असेल तर 13 सप्टेंबर शेवटची तारीख. त्यानंतर काही शक्य नाही. त्यानंतर तुमचे जरी कॅन्सल करायचं असेल तरी पूर्ण पैसेच लागणार आहेत. आणि ओपन तर सांगायचं असंच आहे की OBC आणि SBC हे जर स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेत असतील, कोणासाठी सांगतोय,
OBC आणि SBC ह्यांच्यासाठी सांगतो आहे, स्पॉटमध्ये ॲडमिशन घेत असतील तर त्यांना त्या कॅटेगरीचा लाभ मिळणार आहे, इतरांना नाही. जे ओपनमध्ये आहेत त्यांना नाही, SC नाही, NT नाही, ST नाही, हे जे आहेत हे सगळे ऑलरेडी लाभ घेतात. पण आता स्पॉट राऊंडमध्ये OBC आणि SBC ह्या 2 प्रयोगासाठी आपल्या लाभ म्हणजे कॅटेगरीचा लाभ त्यांना मिळणार आहे. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटचं सांगतो, EWS आणि TFWS म्हणजे जे ओपनचेच विद्यार्थी आहेत त्यांना स्पॉट राऊंडमध्ये कोणताही लाभ मिळणार नाही, त्यांना पूर्णच फीस भरावी लागणार. तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा सांगा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला भविष्यात त्याचा फायदाच होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.